पुणे विभागात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का असा सवाल राऊतांनी केला। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे आणलं। धसांनी आंदोलन पुढे उभं करून देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार केला असंही राऊत म्हणाले। दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। काय वेळेपणा आहे। उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये। सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे। त्या घटनेकडे सर्वांनी विना राजकारणाने बघितलं पाहिजे। या घटनेचं राजकारण होऊ नये। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेते खासदार सुप्रिया सुळे उद्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। परळीमधील व्यापारी महादेव मुंडेंची 16 महिन्यांपूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। परळी शहरामध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत, तर सुप्रिया सुळे या देशमुख कुटुंबाचीही भेट घेणार आहेत। मी उद्या परळीलाही जाणार आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन त्याच्यानंतर माहिती घेऊन ग्राउंड रियालिटी काय आहे, माझे 4-5 महत्वाचे प्रश्न आहेत तिथे जाऊन मी विचारणार आहे आणि दोन्ही कुटुंबांची चर्चा करणार आहे की खून जो झाला त्या खून मध्ये फरार आहे, गेले जवळपास 70 दिवस व्हायला आले, मग तो 5वा खुनी कुठे आहे, इन्क्वायरी कसली चाललेली आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी साहित्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर दमानिया यांनी एका कंपनीकडून सगळ्या वस्तू ऑनलाईन मागवल्या, मात्र त्यांनी केलेली ऑर्डर कंपनीकडून रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आणि यावरून आता अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला। ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचू दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला। दबाव टाकून कोण लपवाछुपी करण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल दमानिया यांनी केला आहे। मेरे कल 2 ऑर्डर्स थे तो वो दोनों रिटर्न क्यों गए हैं? ओके मैम, माफी चाहती हूँ। एक्चुअली आपने जो प्रोडक्ट मंगवाया था ना मैम, iPhone नैनो डैप का 40 लाख। हाँ मैम, वो ऊपर से कंपनी में कुछ ऑपरेशनल इशू था, तो उस वजह से ना वो प्रोडक्ट डिलीवर नहीं करवा पाएंगे वहाँ उस लोकेशन पे ना। ये तो हद हो गई। आपने मेरे घर तक इतने दिन वेट करवाया, आपने मेरे घर तक किसी को भेजा एंड जैसे ही डिलीवर होने वाला था आपने उसको रुकवा दिया है। क्योंकि मैम ये जो iPhone का जो है ना कंपनी, हाँ कंपनी का आपने प्रोडक्ट मंगवाया है, कंपनी ने ही मना किया है ना, इसीलिए तो रिटर्न लेना पड़ा, बीच में से वो पास लगा। कॉल रिसीव करून ती बाई मला म्हणते की आप अंजलि दमानिया बोल रहे हो, अंजलि अनीश बोल रहे हो। मी म्हटलं हाँ, तर म्हणे आपकी ऑर्डर जो है वो कॅन्सल कर दी गई है। तो मी म्हटलं का, पण रिटर्न कशाला केली गेली, मी तर वाट बघते त्या ऑर्डरची। तर म्हणे नाही की ते कंपनीने सांगितल्यामुळे आम्हाला कॅन्सल करावं लागलं। मग मी म्हटलं की कंपनीने का सांगावं, म्हणजे असं हे कधी झालं, आता झालं, 1 महिन्यापूर्वी झालं, कधी थांबवलंय कंपनीने? तर म्हणे नाही 10 तारखेपासून थांबवलंय, म्हणजे माझ्या त्या प्रेस कॉन्फरन्सच्या 4 दिवस नंतर हे थांबवण्यात आलं। मग मी त्याला म्हटलं की का, म्हणजे कशासाठी? तर म्हणे नाही ती इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। मग कोण थांबवणार, का थांबवणार? आणि मग ह्याच्याच वरनं कन्फर्म होतंय की हा स्कॅम आहे आणि हा धनंजय मुंडेंनी केलेला स्कॅम, म्हणजे त्यांनी थेट आता इफ्कोकडनं फोन करून
येणाऱ्या सगळ्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या सगळ्या थांबवलेल्या आहेत, म्हणजे डीएपीच्या आणि नॅनो युरियाच्या. आता मला अनेक इतरही गोष्टी कळतात, त्याचे खुलासे मी हळूहळू रोज एक करीन. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही ना, तोपर्यंत मी त्यांचे खुलासे करतच राहणार आहे. धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. जागतिक स्तरावर सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था इफ्कोने याआधीच लेखी स्वरूपात स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही. अंजलीताई दमानिया यांनी आज सांगितलेल्या ॲग्रीबिग्री या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे वादात येण्यापेक्षा संबंधित कंपनीने सदर उत्पादनांची ऑनलाईन विक्री बंद केली असावी. कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अशी विक्री बंद होत नसते. ही साधी खोटे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच अर्धवट ज्ञान नेहमी धोक्याचं असतं. चांगल्या माणसाला तोंडावर ते पाडतं आणि अशा शब्दात मुंडेंनी दमानियांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिलंय. नाही काही मला असं ऐकून खरंच गंमत वाटतेय की इतक्या पटकन कृषी विभागाने असं क्लॅरिफिकेशन दिलंय. त्यांनी ॲग्रीबॅग्री या वेबसाईटवर काही चेक केलंय का की त्यांचे इफ्कोचे प्रोडक्ट्स ते विकू शकतात की नाही ते, आणि असे प्रोडक्ट्स विकून डायरेक्टली जरी ते अमुक डीलर नसले तरी एक ट्रेडर सुद्धा विकू शकतो. आणि जे मला ऑनलाईन दिसलं, जे मी मांडलं, जे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आज, आणि त्याची पिक्चर सकट सगळं मी काढलंय. एवढंच नाही, आता घटकेला माझ्याकडे त्यांचा इनव्हॉइस आहे, त्यांचे मेसेजेस आहेत, ट्रॅकिंग सिस्टमवरनं पूर्ण हरियाणाहून त्यांचा माल निघाल्याचे ट्रॅकिंग आहे, तुमचं शिपमेंट निघालंय, तुमच्यापर्यंत पोचतंय, ह्या सगळ्या गोष्टी मला दिसत आहेत ना. तर आज कृषी मंत्र्याला त्यांना एवढं काढायची अगदी घाई झाली असेल तर त्यांनी चौकशी करावी. राज्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली आणि पक्ष संघटना मोठी केली, पण शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप यवतमाळचे शिवसेना पक्षाचे उभाटा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी केला. तसंच पैशाचा आमिष दाखवत जात असल्याचा आरोपही खासदार संजय देशमुख यांनी केला. वणी इथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. वणी मतदारसंघात महिलांनी आमदार संजय देरकर यांना साथ दिली आणि यावेळी अशीच एकजूट ठेवण्याचं आवाहन खासदार देशमुख यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं. महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे. आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. यांना प्रलोभनं दाखवले जातात, हे सत्य आहे. निधीचं आमिष दाखवले जातात, हेही सत्य आहे. जे आधी गेले त्यांचे हाल काय झाले हे त्यांना बघा असं आम्ही सांगतो. की ज्याला 1 रुपया देईल सांगितलं त्याला 4 आणे पण दिलेलं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मला वाटतं फसवणूक करून प्रलोभन दाखवून अशा पद्धतीनं कार्यकर्ते फोडण्याचं पाप हे लोक करतात. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात. आम्ही कधी कुणाला आमच्या पक्षात या, आमच्या पक्षामध्ये जबरदस्ती त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही. आम्ही आमच्या कामावर, मोदीजींच्या कामावर, देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे,